गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग। आणि आज आहे कालच्या दिवशी मी ब्लॉग केला नाही, सो आज मी स्टार्ट केलं आहे। सो आता जस्ट वाजलेत 11:20, 11:15 पर्यंत झालेत। तर आता मी फटाफट आवरले, सकाळी सगळं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे। सो आता बनवणार आहे चहा आणि आता मी बस चहा बनवणार आहे माझ्यासाठी, कारण मला बसायचं आहे क्लाससाठी। तर मी जस्ट आता चहा बनवते म्हणून आणि दूध वगैरे तापवायला ठेवलं। सो जस्ट म्हटलं विचार केला की पटकीने चालू करावं। सो इथे दोन्ही दूध वगैरे तापत आहेत, तर हाफ चालू दोन्ही तापायला ठेवलेले आहेत। मी आता जस्ट आंघोळ करून आली आहे। सो तर चहा ठेवते, जरा गार 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 पाणी होतं त्याच्यामुळे। सो केस ओले आहे। आणि हा मी आज ड्रेस घातलाय जो मी मीशोवरनं घेतला होता आणि फारच असा नाही का प्लाझो आणि ह्याचा आहे। सो ह्याचा मी बऱ्याच दिवसापूर्वी हॉल केलेला। चहा ठेवते आता मी। सो याचा प्लाझो वगैरे आहे असा। सो जरा आवरेल आता थोड्या वेळाने, कारण आता मला 2-4 व्हिडिओ शूट पण करायचे। आज बऱ्यापैकी व्हिडिओ शूट करून ठेवायचे, एक आठवड्याभराचे व्हिडिओ शूट करायचा आज डोक्यात प्लॅन आहे। सो ते करणार आहे। आणि बाकीचं तर काय, अजून सगळ्यांची एक्झाम चालू आहे, त्याचा एक्झामचा अभ्यास घ्यायचा आहे, ते महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर ना एक म्हणजे माझ्या हिंदी चॅनलवर एक बेडशीटचा हॉल येणार आहे, तर त्याला पण मी ब्लॉग टाईपच करणार आहे, कारण ज्यांच्याकडे कोलॅबोरेशन होती त्यांनी मला ते ब्लॉग टाईप करायला लावलं। त्यामुळे हिंदीमध्ये पण एक ब्लॉग टाकणार आहे मी। सो तो ब्लॉग जाईल। सानू फिरतीये, तिने मिकी माऊसचा हेअरबँड लावलाय। तिने काय केलं, मागच्या वेळेस मी गणपती गौरीच्या वेळेस ना 2-3 हेअरबँड आणले होते तिच्यासाठी, तिने सगळे तोडून टाकले। त्यामुळे मग आज तिच्या केसांना तो मिकी माऊसचा हेअरबँड लावलाय, छान दिसते। आणि आता मशीनचा आवाज आला, आता फटाफट कपडे वाळत घालायचे। तर चहा करायला ठेवलाय, तोचपर्यंत मेसेज करायचा आहे मला स्टुडंटला की लिंक वगैरे पाठवायची आहे। तर आता जस्ट मशीन झाली आहे, मशीन मधनं कपडे काढते। आणि त्याचबरोबर ही जी बेडरूम आहे, ही बेडरूम आता आवरायची आहे, कारण इथे सगळं जे आता गणपती वगैरेचं सगळं कपडे वगैरे होते, ते सगळे कपडे आता हे नवीन वगैरे घातलेले धुतलेले सगळे एकत्र आहे। आणि हे ना हा मॉप जी सकाळी मुलगी ती कामाला येते ना बघा, तिने कपड्यांवरच टाकून दिलाय। तिला ना एक काही गोष्टी सांगितलेल्या समजतच नाही। मुलींचं, ती मुलगीचं म्हणजे ॲक्च्युली ऑलमोस्ट 15-16 वर्षाची मुलगी असेल, 16-17-18 पर्यंत असेल, 18। हां, जेव्हा इकडे कामाला आली तेव्हा 15-16 वर्षाची होती, आता 18 असेल। सो तर तिने तसंच टाकलं। तिला जर का काही सांगितलं नाही ना नीट तर ती करतच नाही, असं आहे तिचं। तरी पण काम वगैरे करते, असं काही प्रॉब्लेम नाही आहे। तर मी आता फटाफट माझं आवरून घेते। आणि माझा ड्रेस पण आहे एक, हा टॉप आहे, हा फर्स्ट टाइम मला वॉश करायचा आहे, त्यामुळे मग वेगळा काढून ठेवला आहे। सो इयरिंग्स घालून घेते मी। हे इयरिंग्स काढलेत घालायला, एका हाताने घालायला जरा अवघडच जातं। हां, हे मी आत्ता तुम्ही म्हणाले आता घरात एवढे मोठे इयरिंग्स घालायची काय गरज आहे, पण मॅच नाही होते नाही का, नको हे नको घालायला, दुसरे घालते, मॅच नाही होते। तर माझा चहा होतोय तोपर्यंत मी रेडी होते, म्हणजे माझं रेडी पण होऊन जाईल आणि त्याचबरोबर माझं व्हिडिओचं काम पण होऊन जाईल। तर मी जे काही आहे ना, माझं इथे वॉर्डरोबमध्ये सगळं माझं मेकअप वगैरेचं सगळं ठेवते। आता सगळं अस्ताव्यस्त आहे, कारण आता गणपतीच्या वेळेस वगैरे कसं व्हायचं, फटाफट आवरावं लागायचं, फटाफट सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या। त्यामुळे आवरलेलं काहीच नाही आहे, त्यामुळे वेळेत पटकीने काहीच सापडत नाही। माझं हे कानातलं शोधते, हे जे आहे ना हे वालं। सो आता केस ऑलमोस्ट थोडेसे ओले आहे, तर ते वाळून देते, जरा फटाफट काम आवरून घेते, चहा पिते। आणि बाकीचं तर सगळं स्वयंपाक वगैरे आज सकाळी लवकरच झालाय, त्यामुळे आता तर माझ्याकडे भरपूर वेळ आहे आज, त्यामुळे आता वेळेचं चांगलं युटिलायझेशन करायचं आहे। सो जस्ट चहा बनून झालाय माझा,
चहा मी आता गुळाचा चहा केलेला आहे. असं म्हणू, पण आता गणपती बाप्पा गेले. गणपती बाप्पा गेले, आता गणपतीला कसं जाणार? बरं ठीक आहे, मूर्तीला जाऊ. हा हो, वरतून जायचं. ओके. सकाळी घेतला होता विदाऊट शुगरचा चहा. आता मी जस्ट गूळ टाकून घेतलाय. गूळ टाकून चहा घेते बस. तर जरा मग अशी चिवडा वगैरे खाल्ला थोडासा. आता हे गौरीच्या वेळी जे फराळाचं केलं होतं त्याच्या सटातला, तर चिवडा खाल्ला. एक पोळी आणि कारल्याची भाजी होती ती खाल्ली. सो गूळ विरघळला नाही. पावडर आहे त्याची माझ्याकडे, पण ते पावडरचं काय होतं, त्याच्यातनं टेस्ट फारच वेगळी लागते. गुळ थोडासा चहात बुडवला की होऊन जातं. आणि जास्ती गोड काय झालं आहे, आता मला प्यायची सवय नाही राहिली ना. तर गोड जर का चहा असेल ना तर मला तो इच्छा नाही होत प्यायची. लावून देऊ का? लावून देऊ का? नको लावायचं, लावून देऊ. जा तू टीव्ही बघ जा. तर आता हे 2-4 भांडेच फक्त ती घासून टाकेल एक थोड्या वेळात. सानूची प्लेट आहे, माझी प्लेट आहे, सिद्धांची प्लेट आहे आणि सिद्धांच्या पप्पांची प्लेट आहे नाश्त्याची. आणि मी ही मसूरची डाळ केलेली पहिल्यांदाच केली आहे मी. काल मसूर काय होतं जरा जास्ती होती डाळ, तर ती मी भिजवली आणि त्याची डाळ सुक्की डाळ केली. तुम्ही कशी करता मला सांगा, कारण मी फर्स्ट टाइमच केली आहे. आम्ही लहान होते ना तेव्हा आम्ही जेव्हा सिकंदराबादला राहायचो तेव्हा ना वाटतं मम्मी पप्पा गावाला गेले होते का कुठे मला आठवत नाहीये. तर ना एक होत्या आंटी होत्या, म्हणजे तेव्हाच्या वेळेस म्हणजे आम्ही आंटी वगैरे म्हणायचो. तर तेव्हा ना त्यांनी बऱ्याच वेळेस डबा दिला होता. तेव्हा माझे आजोबा पण होते. तर तेव्हा ना त्यांनी अशीच मसूरची डाळ ना मस्त थोडीशी ओली होती, ही जरा ड्राय झाली आहे, तर अशी मस्त ना त्या द्यायच्या, भाजी द्यायच्या, पोळी द्यायच्या. तर त्यामध्ये ना ही अशीच मसूरची डाळ आणि त्याचा कांदा वगैरे मला अजून आठवतं, पण चव अजून आठवत नाहीये, पण छान लागायची. आणि मेन म्हणजे खूप भारी लागायची. आणि मेन म्हणजे ना ती बघूनच असं टेम्पटिंग वाटायचं. त्यांनी 2दा-3दा पाठवली होती आणि ते मला अजून आठवतं मला की त्यांनी ते डबा द्यायच्या वगैरे असं. सो ना तर कोण काय ते आता आठवत नाही. म्हणजे तेव्हा मी लहान होते, म्हणजे ऑलमोस्ट काहीतरी 7वी का 8वीत होते मी, 8th स्टँडर्डमध्ये होते तेव्हाची गोष्ट आहे. सो सांग नको ग, पायावर पडेल. तुझं आहे ना? नाही, हे बघ तुझं असं करायचं, होली करायची अशी. असंच आहे, हे तुझं वालं आहे सानू. चल जा घे जा. पीठ संपलं आता. मी सकाळी सगळ्या पोळ्या करून टाकल्या. पीठ संपलं बाळा. तर किती वाजलेत? 11:30 वाजलेत. तर मी आता पटापट आहे ना लिंक पाठवते स्टुडंटला, चहा घेते आणि काय चपाती केल्या, म्हणजे पोळ्या केल्या. आणि चपाती म्हणतात सगळे म्हणून चपाती म्हणते, आम्ही चपाती नाही म्हणून आम्ही पोळ्या केलो. सो पोळ्या केल्या, भाजी केली आणि पुरणपोळ्याला पुरणपोळी म्हणतो असं आहे. सो वरण भात काय अजून लावला नाही आहे. वरण भात बघू नंतर लावेल वाटलंच तर, अदरवाईज नाही लावणार आहे. आणि काय झालं आहे आता ना हे सगळं वाढत चाललं आहे, तर ह्याच्यावरच ती वर्क करायचं आहे. सो आता मी विचार केला की मी फटाफट माझे केस वगैरे वाढत आहेत तोपर्यंत ना एक 20 मिनिट्स वॉक करावं. मी काय करते, ह्या रूम इकडची जी रूम आहे त्या रूम ते माझ्या रूमपर्यंत असे स्ट्रेट एक लाईन होते आणि 20 to 25 स्टेप्स होतात. तर मी ऑलमोस्ट एक 15-20 स्टेप्स करते किंवा 20 मिनिट्सपर्यंत वॉक करते. एखादा व्हिडिओ लावून देते, बघत बसते, असं मी वॉक करते. म्हणजे त्याच्याने काय होतं, माझा 20 मिनिट्स वॉक पण होऊन जातं आणि जे काही खाल्लेलं आहे ते पण जिरून जातं. तर मी आता नाश्ता केला, त्याच्यानंतर आंघोळ केली ना. आंघोळीनंतर करणार होते, पण काय झालं सिद्धांत केलेला होता आणि सानू एकटीच होती म्हणून मग मी नंतर गेली. तर तसं हिशोबाने सगळं प्लॅनिंग असतं. तर हेच होतं आत्तापर्यंत. तर आता दुपारी वगैरे जे काय करेल तुमच्याशी शेअर करेल.
तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओज वगैरे मला सांगा आणि काय काय तुम्हाला बघायचं आहे तेही मला कळवा. काय करते सांगू तू? तर कमेंट्स पण करत जा. तुम्ही काही व्हिडिओ जर का थोडा बघितला, अर्धा बघितला, पूर्ण बघितला, काही असू दे, थोडं कमेंट्स केलं ना तर तेवढंच बरं वाटतं जरा. याचे ना पॅटर्न मस्त आहे, स्लीवचा असा कट पॅटर्न आहे, छान आहे. ईशीन ब्रँडची कुर्ती आहे ही. तुम्हाला मिंत्रा वगैरे किंवा ॲमेझॉनला पण मिळेल, पण मला ना मिशोवर फार स्वस्तात म्हणजे 600 to 700 मध्येच मिळाली होती. मिंत्रावर हेच कुर्ती 1100 1300 वगैरेच्या हिशोबाने तुम्हाला मिळते. तर मी आता चहा घेते पिऊन, कारण चहा होतो एक गार, आणि भेटते तुम्हाला पुढचे. हॅलो, वेलकम बॅक. तर आता वाजलेत 11:15 आणि आज माझी आंघोळ फार उशिरा झाली आहे. तर जस्ट मी आता माझं स्किन केअर करत होते, तर मी आता मॉइश्चरायझर लावून घेतला आहे आणि तर हे लावते बायोटिकचं सनस्क्रीन. तर घरात पण आपण सनस्क्रीन लावायला हवं, कारण काय होतं कुठलंही सीझन असं, आता तुम्ही बाहेर बघू शकता इतकं ढगाळ वातावरण झालंय ना, पाऊसच पडेल आज असं वाटतंय. तर काही असू दे पण तरी सुद्धा सनस्क्रीन लावायलाच हवं, कारण काय होतं त्याने तुमची स्किन प्रोटेक्ट राहते आणि एक सेफ सेफ गार्ड काइंड ऑफ तुमची स्किन राहते. त्यामुळे नक्कीच तुम्ही सनस्क्रीन घरात सुद्धा वापरत जा. इवन मी पण एक नॉर्मल आहे, असं काही नाही की माझ्याकडे खूप स्पेशल मी गरज असं हे करते की मला माझी स्किनची काळजी घ्यायची आणि असं. मी पण एक नॉर्मल आहे, कधी घेते कधी नाही घेत. बट जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, जेव्हा तुम्ही चेहरा धुवाल ना, एक सनस्क्रीनची ट्यूब बाहेर ठेवत जा. म्हणजे काय होतं त्याने तुमचं जे आहे वेळ, तुमचं बाकीचं जे आहे त्याचा वेळही वाचतो आणि एक लेयर असते तुमच्या स्किनवरती, तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करते. तसं होतं, बाकी काहीही म्हणजे असं वेगळं करायची गरज नाही. जनरली मी हातांना वगैरे पण लावते, कारण आपले हँड्स पण आता जनरली थंडीचे दिवस आहे तर काळे पडतात आणि तुम्ही नुसतं असं केलं ना की पांढरा डाग पडतो. तर बघा मला आता थोडंसं तर पडलेलंच आहे, त्यामुळे मी हाताला वगैरे पण लावते सनस्क्रीन. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत
आणि मेन म्हणजे मला ऍक्च्युली सांगायचं होतं की काल काय झालं, काल नंतर मी आय थिंक व्लॉगमध्ये काहीच बोलले नाही, कारण काल माझे पप्पा आणि भाऊ आला. सो अचानक त्यांचं काहीतरी काम होतं त्यामुळे त्यांना यावं लागलं. सो मग ते सगळी तयारी वगैरे, सिद्धांतचे पण एक्झाम होती तर त्याचा अभ्यास वगैरे घेतला, माझे क्लासेस होते. सो गडबड खूप होती. मग परत स्वयंपाक, मग जेवण, मग संध्याकाळी माझा एक अर्जंट व्हिडिओ होता बुलबुल शॉपचा, म्हणजे मेरा लिंक स्पेशल व्हिडिओ होता. तर ते सगळे तुम्हाला हिंदी चॅनलवर मिळतील. हिंदी चॅनलला नक्की चेकआउट करा, कारण तुम्हाला पण तिथे पण छान छान व्हिडिओज भेटतील. तर ते ना तुम्ही चेकआउट करू शकता. तिथे काय बोलत होते मी, गेले विसरून. हां, तर ते सगळं होतं, अर्जंट द्यायचं होतं त्यामुळे त्या कामात लागले. ॲक्च्युली बेडशीट हॉल होता, तुम्ही आता बघू शकता. इथे जी मी बेडशीट टाकली आहे, मस्त खूप सुंदर बेडशीट आहे, तुम्ही बघू शकता. इथे टॉवेल पडलाय. सो इथे जे बघू शकता मस्त बेडशीट आहे, आणि तिथे काल मी ड्रेस घातला होता तो बाहेर पडलाय. सो तो ॲक्च्युली काय होतं, मी थोडा वेळ उन्हात टाकते, म्हणजे नवीन ड्रेस लगेच वॉश करत नाही मी, थोडं उन्हात टाकते आणि मग त्याला 1-2 वेअर नंतर, कारण मी काय दिवसभर घातला नव्हता त्याला, मी जस्ट व्हिडिओ पुरता घालते आणि मग ठेवून देते. म्हणजे कारण दिवसभर चांगले कपडे कुठं घालून आपण, स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे जमत नाही, त्यामुळे सगळं असतं. सो आता मी स्किन केअर माझं करते, काजळ लावते, लिपस्टिक नाही लावणार आहे, लिप बाम लावणार आहे. लॅक्मेचं लिप लव्ह स्ट्रॉबेरी लिप बाम आहे, मस्त लिप बाम आहे ऍक्च्युली ना, ह्याचा कलर भारी येतो लिप्सला. सो एक दाखवते तुम्हाला, हे बघा, पिंक पिंक टिंट, एक पिंकिश टिंट येतो बस. आणि खूप मस्त पाऊस चालू झाला आहे तुमचं, बारीक पाऊस येतोय. जस्ट लाईक लिप टिंट येतं ह्याच्याने, आणि स्मेल पण खूप छान आहे, स्ट्रॉबेरी सारखा आहे. आणि हे आहे फेसेस कॅनडाचं काजळ. सो हे मी ना लावते, तुमच्या समोरच लावते, तर कुठं आरशाजवळ जाऊ आणि लावू. सो मी काय करते, जस्ट त्याला उघडते आणि डोळ्यांच्या मधोमध ठेवून डोळे बंद करून लावते. म्हणजे काय होतं, वरच्या आणि खालच्या दोन्ही लेयर्सला, तुमच्या दोन्ही वॉटर लाईनला ते लागतं. बघा, दोन्ही वॉटर लाईनला ते लागून जातं. तर हे मला खूप अशी बेस्ट टेक्निक वाटते. सो तर हा माझा सिम्पल एव्हरीडे मेकअप आहे. यामध्ये मी कधी कधी व्हिडिओज पण बनवून टाकते अशा मेकअपमध्ये. सो नॉर्मली मी आता रेडी झालेली आहे, म्हणजे केस फक्त वाळवायचे बाकी आहेत. तर सकाळी मी तुम्हाला दाखवलं, मी सगळा स्वयंपाक केला. भाजी बटाट्याची ना, पातळ भाजी थोडीशी ना, ते आपल्याला ते ढाब्यावर वगैरे मिळते ना, जसं आपण जातो तशी टाईप ती जर भाजी केलेली, त्यात गरम मसाला वगैरे टाकून पोळ्या केलेल्या. भात ऑलरेडी लावलेला होता. सो हस्बंडला डबा द्यायचा होता, पण तो डबा द्यायचा राहिला, कारण त्यांची थोडीशी गडबड झालेली, थोडंसं अर्जंट काम निघालेलं, त्यामुळे त्यांना फटाफट जावं लागलं. तर फक्त पोळी, चहापोळी वगैरे खाऊन गेले. भाऊ होता तो पण थांबलाय. पप्पा गेले परत, नाशिकला राहतात ना, मम्मी पप्पा भाऊ हे सगळे नाशिकला असतात. तो नाशिक आहे माझं माहेर. सो ते गेले, भाऊ थांबलाय, त्याचं काहीतरी काम आहे म्हणून. सो तो पण आता त्याचा काहीतरी काम आहे त्यामुळे तो पण बाहेर गेलाय. तर त्याचा पण नाश्ता झालाय, माझा पण झालाय, सिद्धांतचा झालाय, सानूचा झालाय, आमचं सगळ्यांचं ऑलमोस्ट भाजीपोळीच नाश्ता झालाय. आणि मी सध्या काय करते, भाजीपोळीच नाश्ता किंवा करून घेते. म्हणजे काय होतं ना, दिवसभर आपल्याला बाकीचे कामं करायला वेळ भेटून जातो, आणि जेव्हा 2 वगैरे वाजतात तेव्हा मग लाईटली फक्त भात खाल्ला किंवा नॉर्मल, मग म्हणजे ऑलरेडी इतकं पोट, आता मी पण भाजीपोळी खाल्ली आहे. सो माझं पोट गच्च आहे. मी आता दुपारी 2-2:30 पर्यंत तर काही खाणार नाही. ऑलमोस्ट 11:15 आत्ता वाजलेत. सो काहीच म्हणजे नाही, फक्त थोडासा वाटीभर भात जरी खाल्ला तरी झालं. सो बऱ्याचशा गोष्टी आता मला करायच्या आहेत. मिशो हॉल आहे, साडीचा हॉल करायचा आहे, बरेचसे व्हिडिओज बनवायचे आहेत. त्यामुळे काय होतं ना, टाइम मिळत नाही. त्यामुळे मी फटाफट विचार केला की सकाळी स्वयंपाक करून ठेवायचा, म्हणजे दिवसभर दुसरं काहीच काम नाही करायचं, फक्त व्हिडिओ करायचे, क्लासेस करायचे, व्हिडिओ करायचे, क्लासेस करायचे. आता मी काय करणार आहे, दुपारी फक्त भात भाजी खाणार आहे. त्यामुळे दुपारसाठी पांढरा भात लावून टाकेल थोड्या वेळाने, जेव्हा खायचं असेल त्याच्या एक 25-20 मिनिटं आधी. म्हणजे मग तो गरम गरम भात भाजी खाल्ली की मी माझ्या कामात, सानू झोपून जाते दुपारी, मग ती झोपून जाईल, मी माझ्या क्लासेस घेईल. सिद्धांत त्याचा एक्झाम संपली आहे, लास्ट एक्झाम आहे त्याचा आर्ट अँड क्राफ्टचा, तो आहे परवा.
म्हणजे आय थिंक मे बी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा मे बी नेक्स्ट डे म्हणजे असेल, तर हे सगळं आहे. सो आणि आत्ताच मी लेटेस्ट ना माझ्या हिंदी चॅनलवर काल का परवाच एक क्लोविया हॉल पण अपडेट केला आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये ना मी बरेचसे टिप्स अँड ट्रिक्स पण छान सांगितले आहेत, तर तुम्ही नक्कीच चेकआउट करा. मी वरती तुम्हाला लिंक पण देऊन देईल लागलं तर तुम्ही बघा नक्की. आणि मला ना तुमच्या कमेंट्सची खूप गरज आहे. तुम्ही ना व्हिडिओ अर्धा बघा, अर्ध्या मिनिटाचा बघा, 5 मिनिटाचं बघा, 5 सेकंदाचं बघा, पण एक छोटीशी कमेंट तुम्ही द्या. मला फक्त तुमच्या कमेंटची आणि तुमच्या लाईकची गरज आहे. एक छोटासा लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करा, बस. मला तेवढंच गरजेचं आहे. तर त्यामुळे तेवढं तुम्ही केलं ना मला खरंच खूप मस्त वाटेल. जेवढी काही मेहनत असते व्हिडिओ करायला त्याच्यासाठी समाधान वाटेल. त्यामुळे तुम्ही नक्की तेवढंच करा. आणि इथे मी आता माझा हा व्लॉग फिनिश करते, कारण काय होतं बऱ्याचशा गोष्टी अजून करायच्या. मे बी थोड्या वेळाने मी माझा व्लॉग परत स्टार्ट करेल. सो आताच जनरली एवढं सगळं काम होतं आणि आता मी व्हिडिओज वगैरे शूट करेल. थोडंसं एखाद्या वेळेस टाकेल व्हिडिओ शूट करतानाचा हे की कसं शूट करते वगैरे. सो आणि ना माझा ॲक्च्युली सेटअप म्हणजे माझा म्हणजे डोक्यात ॲक्च्युली डोक्यात नाही, बरेच दिवस चालले होते. मला पाहिजे होता माझा एक स्टुडिओ. सो स्टुडिओ एक माझा क्रिएट होणार आहे, घरातच होणार आहे क्रिएट. सो त्याच्यासाठी अरेंजमेंट्स चालू आहेत, त्याच्यासाठी प्रिपरेशन चालू आहेत. सो ते लवकरच मी तुमच्याशी शेअर करणार आहे, कारण त्याच्यासाठी आता माझं विचारात होतं की आपले गणपती बाप्पांचं वगैरे सगळं झालं की मग माझा तो स्टुडिओ मी प्रिपेअर करणार आहे. सो जनरली घरातच होणार आहे सगळं, बट थोड्यामध्ये त्याच्यात थोडेसे चेंजेस वगैरे. स्टुडिओ म्हणजे एक अशी प्लेस, असा माझा कॉर्नर जिथे बसून मी माझे व्हिडिओज करू शकेल. हो, व्लॉग तर काय आपण कुठेही करतो, व्लॉगचं काही असं स्पेशल नाहीये, बट स्पेशल व्हिडिओज असतात त्याच्यासाठी बसायला एक बॅकग्राऊंड छान हवी, डिफरंट आपण चेंजेस करू शकू असं काहीतरी हवं. तर त्याच्यासाठी काम चालू आहे आणि ते मी करणार आहे. आणि लवकरच त्याचे अपडेट्स पण तुम्हाला मिळतील. जसं झालं की तसं मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि त्याचबरोबर हा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सांगा मला कसे वाटतात तुम्हाला माझे व्लॉग. आणि काय बघायचंय तुम्हाला हे नक्की मला कमेंट करून सांगा, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की कमेंटची फार गरज आहे. खूप ना पाऊस पडतोय तिथं म्हणून आवाज येतो म्हणून सारखं बाहेर बघतेय. तर स्किन आज ना खूप छान वाटते मला माझी, कारण मी आज ना जरा स्क्रबिंग केली आहे, फ्रूट स्क्रब केला आहे मी आज. त्यामुळे मला खूप अशी रिफ्रेशिंग स्किन वाटते माझी. सो मस्त वाटतंय. तर चला मी आता माझा व्लॉग संपवते, फिनिश करते आणि भेटते तुम्हाला भेटते तुम्हाला माझ्या नंतरच्या व्लॉगमध्ये. आणि नक्की तुम्ही मला ह्याचे रिस्पॉन्स कळवा. मी तुमच्या रिस्पॉन्सची वाट बघतेय आणि कमेंटची सुद्धा वाट बघतेय. त्यामुळे भेटूया परत. आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि ह्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओची अपडेट्स मिळत जातील. भेटूया नंतर एका छान व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर आणि नक्कीच कमेंट करा आणि मला सांगा कसं वाटतंय ते. बाय.